धार्मिक होण्यापेक्षा शैक्षणिक होणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म माणसाला श्रद्धा देतो, पण शिक्षण माणसाला विचार देतो. श्रद्धा असणे चुकीचे नाही, परंतु श्रद्धा जर अंधश्रद्धेत बदलली तर ती समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरते. म्हणूनच आजच्या काळात माणसाने केवळ धार्मिकतेत अडकून न राहता शिक्षण, विज्ञान आणि विवेक यांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक दगडाच्या देवाला दूध अर्पण करतात, मोठमोठे यज्ञ, पूजा किंवा कर्मकांड करतात, पण त्याचवेळी समाजात भूक, गरिबी, अज्ञान आणि अन्याय कायम राहतो. देव दगडात शोधण्यापेक्षा माणसाच्या मनात असलेला देव जागा होणे अधिक महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजूला मदत करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, समाजात समता आणि बंधुभाव निर्माण करणे, हेच खरे देवत्व आहे. आजही आपल्या समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. कोणीतरी सांगितले म्हणून झाडाला धागा बांधणे, ग्रह-नक्षत्रांच्या भीतीने निर्णय घेणे, आजारपणावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी झाडफूक किंवा जादूटोणा करणे, अशा अनेक गोष्टी आजही दिसतात. या अंधश्रद्धेमुळे अनेकांचे आयुष्य अंधारात अडकून राहते. अज्ञान आणि भीती या अंधश्रद्धेच्या मुळाशी असतात आणि शिक्षण हेच त्या अंधारावरचे सर्वात प्रभावी औषध आहे. शिक्षण माणसाला फक्त अक्षर ओळख करून देत नाही, तर विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि सत्य शोधण्याची वृत्ती निर्माण करते. शिक्षणामुळे माणूस विवेकाने निर्णय घेऊ लागतो. तो प्रत्येक गोष्टीकडे तर्काने आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. म्हणूनच शिक्षण ही केवळ वैयक्तिक प्रगतीची नव्हे, तर समाजाच्या विकासाची सर्वात मोठी शक्ती आहे. इतिहास पाहिला तर जगातील जे देश आज प्रगत आहेत ते धर्माच्या नावावर नव्हे, तर विज्ञान, संशोधन आणि शिक्षणाच्या बळावर पुढे गेले आहेत. वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवकल्पनांमुळे त्या देशांनी जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे केवळ पोथ्या वाचून किंवा कर्मकांड करून समाजाची प्रगती होत नाही. विज्ञानाच्या पाऊलखुणांवर चालल्याशिवाय उद्याचा देश घडत नाही. आपल्या देशाच्या संविधानातही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे स्पष्ट सांगितले आहे. कारण वैज्ञानिक विचार माणसाला अंधानुकरणापासून दूर ठेवतो आणि सत्य, समता आणि मानवतेच्या मार्गावर चालायला शिकवतो. खरा धर्म कोणता असेल तर तो मानवतेचा धर्म आहे. एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, एखाद्या गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत करणे, समाजात समानतेचा विचार रुजवणे, हीच खरी पूजा आहे. देवाला फुलं अर्पण करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आनंद फुलवणे अधिक पवित्र आहे. म्हणूनच आजची सर्वात मोठी गरज म्हणजे अंधश्रद्धेमुक्त, शिक्षणप्रधान आणि वैज्ञानिक विचारांचा समाज निर्माण करणे. प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा पेटला, प्रत्येक मनात विवेक जागा झाला, तर समाजातील अंधार आपोआप दूर होईल. चला, दगडातील देव शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा माणसातील देव जागवूया. अंधश्रद्धेच्या अंधाराऐवजी शिक्षणाचा प्रकाश पसरवूया आणि विज्ञान, ज्ञान आणि मानवतेच्या मार्गाने चालत उद्याचा प्रगत, समृद्ध आणि विचारशील भारत घडवूया.